नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इझी टीचिंग एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टेट बोर्ड इयत्ता 6वीच्या इतिहासाचा भाग 3 हा घटक पाहणार आहोत। या अगोदरचा पहिला आणि दुसरा भाग याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ते तुम्ही पूर्ण पाहून घ्या। यावरील वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत आणि हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। टेट, पोलीस भरती, अंगणवाडी मुख्य सेविका, समाज कल्याण, MPSC व सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा हा घटक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। चला तर मग पाहूयात यावरील वस्तुनिष्ठ प्रश्न। प्रश्न पहिला, तामिळ भाषेतील संगम साहित्यात कोणत्या 3 राजसत्तांचा उल्लेख आहे? उत्तर आहे चोळ, चेर, पांडे। प्रश्न दुसरा, कोणत्या पुस्तकात मुझिरीस हे केरळच्या किनाऱ्यावरील अत्यंत महत्त्वाचे बंदर असल्याचे म्हटले आहे? उत्तर आहे पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी। या महत्त्वाच्या पुस्तकात मुझिरीस हे केरळच्या किनाऱ्यावरील अत्यंत महत्त्वाचे बंदर असल्याचे म्हटलेले आहे। हे बंदर चेर राज्यात होते। प्रश्न तिसरा, मुझिरीस या बंदरातून कोणत्या वस्तूंची कोणत्या देशाकडे निर्यात होत असे? प्रश्न तिसरा आहे, मुझिरीस या बंदरातून कोणत्या वस्तूंची कोणत्या देशाकडे निर्यात होत असे? उत्तर आहे मुझिरीस या बंदरातून मसाल्याचे पदार्थ, मोती, मौल्यवान रत्ने इत्यादी वस्तूंची इटलीमधील रोमकडे आणि पश्चिमेकडील इतर देशाकडे निर्यात होत असे। तर हे बंदर कोठे होते, कोणत्या राज्यात होते? तर हे बंदर चेर राज्यात होते। प्रश्न चौथा, पांड्य राज्याची राजधानी कोणती होती? तर उत्तर आहे मदुराई। प्रश्न पाचवा, प्राचीन चोळाचे राज्य कोणत्या प्रदेशात होते? उत्तर आहे प्राचीन चोळांचे राज्य तामिळनाडूतील चिरुपल्लीच्या आसपासच्या प्रदेशात होते। प्रश्न सहावा, सातवाहन घराण्याची राजधानी कोणती होती? सातवाहन घराण्याची राजधानी प्रतिष्ठान म्हणजेच पैठण होती। आजचे पैठण म्हणजे तेव्हाची प्रतिष्ठान हे सातवाहन राज्याची राजधानी होती। प्रश्न सातवा, सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण होता? तर उत्तर आहे सातवाहन घराण्याचा संस्थापक राजा सिमुक हा होता। प्रश्न आठवा, कोणत्या लेण्यांमध्ये सातवाहन घराण्यातील व्यक्तींची नावे आहेत? उत्तर आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नूर जवळच्या नाणेघाटातील लेण्यात असलेल्या कोरीव लेखांमध्ये सातवाहन घराण्यातील व्यक्तींची नावे आहेत। पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नूर जवळचे नाणेघाट आहे, तिथल्या लेण्यामध्ये सातवाहन घराण्यातील व्यक्तींची नावे कोरलेली आहेत। प्रश्न नववा, कोणता सातवाहन राजा त्याच्या नावाआधी स्वतःच्या आईचे नाव लावत असत? तर सातवाहन घराण्याचा कोणता राजा होता तो स्वतःच्या नावाच्या अगोदर आईचे नाव लावत असे? तर उत्तर आहे गौतमीपुत्र सातकर्णी। आणि ह्या गौतमीपुत्र सातकर्णीपासूनच बऱ्याच राजांनी नंतर स्वतःच्या नावाच्या समोर आईचे नाव लावलेले आहे। प्रश्न 10वा, गाथा सप्तशती हा ग्रंथ कोणाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे? गाथा सप्तशती नावाचा जे ग्रंथ आहे ते कोण लिहिलेला आहे असा प्रश्न आहे। तर उत्तर आहे हाल नावाच्या सातवाहन राजाचा गाथा सप्तशती हा महाराष्ट्री या प्राकृत भाषेत ग्रंथ प्रसिद्ध आहे। कोणती भाषा होती? तर महाराष्ट्री ही प्राकृत भाषा होती। या महाराष्ट्रीय प्राकृत भाषेमध्ये गाथा सप्तशती नावाचा ग्रंथ राजा हाल यांनी लिहिलेला आहे। प्रश्न 11वा, गौतमीपुत्र सातकर्णीच्या पराक्रमाचे वर्णन कोणत्या लेखांमध्ये केलेले आहे? गौतमीपुत्र सातकर्णी जे होता त्या राजाच्या पराक्रमाचे वर्णन त्यांनी कुठल्या लेखामध्ये लिहिलेले आहे? तर उत्तर आहे नाशिक येथील लेण्यामधील कोरीव लेखामध्ये त्यांनी लिहून ठेवलेले आहे। प्रश्न 12वा, गौतमीपुत्र सातकर्णीचा उल्लेख नाशिकच्या लेखात काय म्हणून केला आहे? आता ज्यांनी नाशिकच्या लेखामध्ये जो उल्लेख केलेला आहे तो काय म्हणून केलेला आहे असा प्रश्न आहे। तर उत्तर आहे
त्रिसमुद्र तोये पीतवाहन असा केलेला आहे. म्हणजे काय तर तोय म्हणजे पाणी आणि घोडे हे राजाचे वाहन असते. ज्याच्या घोड्याचे पाणी म्हणजे ज्याच्या घोड्याने 3 समुद्राचे पाणी प्यायलेले आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे कोणते कोणते ते समुद्र होते? अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर. म्हणजे त्यांचा जे राज्याचा विस्तार झाला होता तो कुठून कुठपर्यंत झाला होता? अरबी समुद्रापासून ते बंगालचे उपसागर आणि हिंदी महासागरापर्यंत, या 3 समुद्रापर्यंत गौतमीपुत्र सातकर्णीच्या राज्याचा विस्तार झाला होता. म्हणून त्यांना त्याचा काय उल्लेख केलेला आहे? त्रिसमुद्र तोये पीतवाहन असा उल्लेख केलेला आहे. प्रश्न 13वा. सातवाहनाचे साम्राज्य कोणत्या प्रदेशात पसरलेले होते? उत्तर आहे उत्तरेकडे नर्मदा नदीपासून ते दक्षिणेकडे तुंगभद्रा नदीपर्यंत पसरलेले होते. प्रश्न 14वा. महाराष्ट्रातील कोणती स्थळे सातवाहनांची व्यापाराची केंद्रे म्हणून प्रसिद्ध होती, महत्त्वाची होती? तर उत्तर आहे पैठण, तेर, भोकरदन आणि कोल्हापूर. या ठिकाणी सातवाहनांची व्यापारी केंद्रे होती. प्रश्न 15वा. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी सातवाहन काळामधील लेणी खोदलेली आहेत? आता कोणत्या कोणत्या ठिकाणी सातवाहन काळातील लेणी खोदलेली आहेत? तर उत्तर आहे अजिंठा, नाशिक, कार्ले, भाजे, बेडसे, कान्हेरी, जुन्नूर येथील लेण्यांमधील काही लेणी सातवाहनाच्या काळात खोदलेली आहेत. प्रश्न 16वा. वाकाटक राजघराण्याचे संस्थापक कोण होते? तर उत्तर आहे विंध्यशक्ती. प्रश्न 17वा. वाकाटक राजा रुद्रसेन याचा विवाह कोणाशी झाला होता? तर उत्तर आहे चंद्रगुप्त दुसरा यांची मुलगी प्रभावती हिचा विवाह वाकाटक राजा दुसरा रुद्रसेन याच्याशी झालेला होता. तर हाच प्रश्न थोडा वेगळ्या पद्धतीनं या स्टेट बोर्डच्या इयत्ता 6वीच्या भाग 2 ह्याच्यामध्ये सुद्धा घेतलेला आहे. फक्त प्रश्नाचं स्वरूप बदललेलं आहे. तर आणि पुढच्या धड्यामध्ये, याच पुस्तकाच्या पुढच्या धड्यामध्ये सुद्धा याचा उल्लेख आलेला आहे. म्हणजे हा प्रश्न किती महत्त्वाचा असेल तुम्ही लक्षात ठेवा. आणि स्टेट बोर्ड हे खूप महत्त्वाचे असते, त्याचा तुम्ही पूर्ण व्यवस्थित अभ्यास करा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना मैत्रिणीला शेअर करा. प्रश्न 18वा. अजिंठा येथील 16 क्रमांकाची लेणी कोणी खोदून घेतली होती? तर उत्तर आहे वाकाटक राजा हरिसेन यांचा मंत्री वराहदेव यांनी खोदवून घेतले होते. वाकाटक राजा हरिसेन यांचा मंत्री होता वराहदेव यांनी ते अजिंठ्यातील 16 क्रमांकाची लेणी खोदून घेतली होती. जर तुम्ही कधी अजिंठ्याला गेला तर ही लेणी 16 क्रमांकाची लेणी पाहायची, काय आहे त्या लेण्यांमध्ये काय नाही. आपण इतिहासामध्ये शिकलो तर त्याचा उपयोग आपण जेव्हा आपण जातो तेव्हा ते आवर्जून पाहायला पाहिजे की हा घटक, ही लेणी आपल्याला वाचण्यात आलेली आहे पाहण्या, तर आपण कशी आहे, त्याच्यामध्ये काय उल्लेख आहे हे आपण त्याचा अभ्यास पण केला पाहिजे. प्रश्न 19वा. सेतुबंद या ग्रंथाची रचना कोणी केली? तर उत्तर आहे वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन याने महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील सेतुबंद या ग्रंथाची रचना केली. तर यावेळेस बघा, या कालखंडामध्ये महाराष्ट्री ही प्राकृत भाषा होती तेव्हा. तर इथल्या जे ग्रंथाची रचना आहे, या काळातल्या ग्रंथाची रचना महाराष्ट्री या प्राकृत भाषेतच लिहिलेली आहे. तर कोण केले आहे? वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन यांनी ह्या ग्रंथाची रचना केलेली आहे, सेतुबंद या ग्रंथाची रचना. प्रश्न 20वा. चालुक्य घराण्याची स्थापना कोणी केली होती? तर उत्तर आहे पहिला पुलकेशी यांनी इसवी सनाच्या 6व्या शतकात चालुक्य घराण्याची स्थापना केली होती. कोण केली होती? तर पहिला पुलकेशी यांनी केली होती. प्रश्न 21वा. बदामीचे प्राचीन नाव काय होते? तर उत्तर आहे कर्नाटकातील बदामी हे चालुक्य घराण्याची राजधानी होती आणि बदामीचे प्राचीन नाव वातापी असे होते. काय होते? वातापी असे होते. प्रश्न 22वा. चालुक्य राजांच्या कारकिर्दीत कोणती मंदिरे बांधली गेली? तर यांच्या कारकिर्दीमध्ये कोणती मंदिरे बांधली गेली? तर उत्तर आहे बदामी, ऐहोळ, पट्टदकल येथील प्रसिद्ध मंदिरे चालुक्य राजांच्या कारकिर्दीत बांधली गेली. प्रश्न 23वा.
महाबलीपुरम येथील प्रसिद्ध रथ मंदिर कोणी खोदविले? तर उत्तर आहे पल्लव राजा नरसिंहवर्मनने महाबलीपुरम येथील प्रसिद्ध रथ मंदिरे खोदविले. बघा, आणि ही जी महाबलीपुरम येथील जी रथ मंदिर आहेत ना, ती अखंड पाषाणात खोदलेली आहेत. जर तुम्ही कधी तिकडं महाबलीपुरमला गेला तर पहा, खूप सुंदर अशी शिल्पकला आहे, खूप छान कोरीव काम आहे. तिथं गेलं ना असं तिथून निघावं असं वाटत नाही. खूप खूप छान आहे. एकदा आवर्जून तिकडचा एरिया, तिकडचा भाग आपण पाहायला पाहिजे. एक छोटीशी ट्रिप का होईना काढायला पाहिजे. प्रश्न 24वा, वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर कोणी खोदविले? आता वेरूळचे जे सुप्रसिद्ध मंदिर आहे ते कोणी खोदविले असं प्रश्न आहे. तर उत्तर आहे कृष्णराजा पहिला यांनी वेरूळचे सुप्रसिद्ध मंदिर कैलास मंदिर खोदविले. महाराष्ट्रामध्ये प्रथम सत्ता कोण स्थापन केली होती? दंतीदुर्ग या राजाने केली होती. आणि कृष्णराजा पहिला यांनी त्याचा विस्तार केला आणि काय केलं, वेरूळची सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदविले. प्रश्न 25वा, संगम साहित्य म्हणून कशाला ओळखले जाते? तर उत्तर आहे संघ म्हणजे विद्वान साहित्याची सभा. संघ म्हणजे विद्वान साहित्यिकांच्या सभा, आणि या सभामध्ये संकलित झालेले जे साहित्य असते त्याला संगम साहित्य असे म्हटले जाते. तेव्हाच्या काळामध्ये काय व्हायचं की जे विद्वान लोक आहेत त्यांच्या सभा भरवल्या जायच्या आणि प्रत्येकाच्या साहित्य वाचन व्हायचं आणि त्याच्या जे चांगलं आहे त्याला काय करायचं, मग त्याचा एक संग्रह केला जायचा आणि त्याला संगम साहित्य असे म्हटलेले आहे. प्रत्येक विद्वान लोक काय करायचे, आपापल्या भागामधले जे राजे महाराजे आहेत त्यांचे गौरवगीते, गौरव करणारे ग्रंथ असे लिहिलेले असायचे, इतिहास लिहिलेला असायचा आणि त्यांची एक सभा व्हायची आणि त्याच्यामध्ये जे सभामध्ये जे संकलित केलेले साहित्य आहे त्याला संगम साहित्य असे म्हणून ओळखले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपला हा इतिहासाचा शेवटचा भाग आहे, म्हणजे स्टेट बोर्डच्या 6वीच्या इतिहासाचा हा शेवटचा भाग आहे. तर ह्याच्यामधले खूप बारकाईनं अभ्यास करून काढलेले प्रश्न आहेत, ते तुम्ही पूर्ण आवर्जून तिन्ही भाग पहा. या व्हिडिओमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या भागाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते, ते पण पूर्ण पाहून घ्या. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना मैत्रिणीला शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू.